नमस्कार, मी प्रवीण नेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी खुशखबर बहिणींना दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी, रक्षाबंधनाचं गिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती पुराव्यासहित मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून सर्व महिलांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती की फायनली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. महिला खूप दिवसांपासून विचारत होता की सर जुलैचा हप्ता कधी येणार आहे, सर आम्हाला जूनचे पैसे आले नाही आहे. अशा बहिणींनासुद्धा भरपूर प्रॉब्लेम होता. तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नसेल त्यांनी आपल्याला एक इंस्टाग्रामवरती मेसेज करायचे. त्या बहिणींना इंस्टाग्रामवरती संपूर्ण मदत केली जात आहे. जूनचा हप्ता मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केलं जात आहे. ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला ठिकाणी फॉलो करून घ्यायचे आणि मेसेज करायचे. तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी पूर्ण मदत केली जाते फ्रीमध्ये. तर ज्यांना कर्ज हवं असेल किंवा ज्यांना या ठिकाणी जूनचा हप्ता आला नसेल अशा बहिणींनी इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली इंस्टाग्रामची. सर्व बहिणींनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचे, इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा आणि इंस्टाग्रामलाही जॉईन होऊन जायचं आहे. आणि तुमचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थेट मी देत आहे, जेणेकरून तुमचे सर्व प्रॉब्लेम दूर होतील. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. बहिणींना या ठिकाणी डबल हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट 2024चे हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते. बहिणींनो लक्षात घ्या, 17 ऑगस्ट 2024 रोजी तुमच्या अकाउंटवर एकाच वेळेस 3,000 रुपये आलेले होते. कधी? मागच्या वर्षी 2024मध्ये. पण आता या ठिकाणी काय झालेलं आहे, तर बहिणींना आता रक्षाबंधनाची ओवाळणी मिळणार आहे. आणि ओवाळणीमध्ये काय मिळणार आहे, तर जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता असे तुम्हाला एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर पैसे मिळू शकतात, अशी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. आता बघा, मागच्या वर्षीसुद्धा हेच झालेलं होतं. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर शिंदे सरकार होते. शिंदे सरकार असल्यामुळे तुम्हाला एकाच वेळेस 2 हप्ते जमा झालेले होते आणि ते किती, ते 3,000 रुपये तुम्हाला मिळाले होते. त्यामुळे भरपूर महिला खुश झालेल्या होत्या. याही वेळेस फडणवीस सरकार तेच करणार का, हे पाहावं लागणार आहे. पुढे बघा, ज्याचा शुभारंभ पुण्यामधील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये झाला होता 17 ऑगस्ट 2024 रोजी. यंदाही अशी शक्यता ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025चे हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात. आणि विशेषतः हे हप्ते कधी मिळू शकतात, तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात, अशी या ठिकाणी माहिती आलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं बहिणींनो, रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला 3,000 रुपये मिळाले पाहिजे की फक्त 1,500 रुपये मिळाले पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. ज्या बहिणींना खरोखर 3,000 रुपयाची इच्छा असेल त्यांनी कमेंट करा की हो सर 3,000 रुपये मिळाले पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की 1,500 रुपये मिळाले पाहिजे तर कमेंट करा की सर 1,500 रुपये मिळाले पाहिजे. ठीक आहे, सर्वांनी कमेंट नक्की करायचं आहे. आणि जर का तुम्हाला कर्ज हवं असेल किंवा तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करायचे. इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. सर्व बहिणींनी फ्रीमध्ये इंस्टाग्रामला फॉलो करा. फ्रीमध्ये तुमचे सर्व जे काही अडचण असेल, जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं फ्रीमध्ये मी देणार आहे. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला लिंकला क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता. पुढे बघा, सूत्रांनुसार 9 ऑगस्ट 2000 तुम्ही जर बघितलं तर 9 ऑगस्ट 2025 रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अजून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये याबाबत घोषणासुद्धा होणार आहे. आणि हे पैसे तुम्हाला 9 ऑगस्ट रोजी तुम्ही जर बघितलं तर 9 ऑगस्टच्या आतच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण की रक्षाबंधन तुमचा ठिकाणी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, त्याच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे जमा केले जातील. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर
गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळामध्ये पैसे जमा करण्याची प्रथा ही सरकारची आहे. सरकार काही करतं, ज्यावेळेस एखादी सण असेल त्या सणाच्या अगोदरच तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा करत असतात. आता जर तुम्ही बघितलं तर आता जो येणारा काळ आहे, येणारे जे दिवस आहे, त्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर कोणता सण येत आहे, तर पुढचा सण रक्षाबंधन आहे. आणि रक्षाबंधनाला तुमच्या अकाउंटवर किती जमा होऊ शकतात? 3,000 रुपये जमा होऊ शकतात, अशी तरी माहिती आलेली आहे. बघा, सणासुदीच्या काळामध्ये सणासुदीच्या काळामध्ये पैसे जमा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे रक्षाबंधनाला 3,000 रुपये मिळण्याच्या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्हाला रक्षाबंधनाला 3,000 रुपये मिळू शकतात. जर का तुम्हालाही वाटत असेल की 3,000 रुपये मिळाले पाहिजे, तर कमेंट नक्की करा की हो सर, 3,000 रुपये मिळाले पाहिजे, आम्हाला खूप गरज आहे. कारण की ह्या 3,000 रुपयेमुळे भरपूर महिलांना आणखी फायदा होणार आहे. आता बघा, भरपूर महिला ह्या पैशाचा उपयोग घरखर्चासाठी करतात, काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी करतात, काही महिला व्यवसायासाठी करतात, तर काही महिला आरोग्यासाठी करतात. जसं की त्यांचं औषध आणणं असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी महिला उपयोग करत असतात. तुम्ही कशासाठी उपयोग करता ह्या पैशांचा? कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सरकारलासुद्धा कळणार आहे की हो, खरोखर महिलांना याची गरज आहे. म्हणून सरकार कंटिन्युअसली ही योजना चालू ठेवेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी पैसे मिळत राहतील. आणि तुम्ही जर बघितलं तर आता काही दिवसांमध्ये तुमची जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा वाढणार आहे. तुम्हाला 2100 रुपये ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. 2100 रुपयाचा हप्तासुद्धा तुम्हाला ठिकाणी मिळू शकतो, अशी माहिती समोर आलेली आहे. पुढे बघा, रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट या ठिकाणी आहे. आता रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट म्हणजे काय? तर रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे. म्हणजेच काय, तर भाऊ आणि बहिणींमधील हा प्रेमाचा उत्सव असतो. म्हणूनच या सणाचं निमित्त साधून सरकार बहिणींना या ठिकाणी 3,000 रुपयाची ओवाळणी देऊ शकतं. एकाच वेळेस 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर पाठवू शकतात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते. गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षामध्ये घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा करू शकते. यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल. हो, अगदी बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं, जर का महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा जर का हप्ता हा एकत्र मिळाला तर महिलांना खूप मोठा फायदा होणार आहे. कारण की महिलांना या पैशांमुळे या ठिकाणी आर्थिक बळ मिळू शकते. नंतर तुम्ही जर बघितलं तर सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना हे आर्थिक बळ मिळू शकते. आणि तुम्ही जर बघितलं तर या पैशामुळे भरपूर महिलांना खूप मोठा फायदा होत आहे. मग त्या महिला त्यांच्या दैनंदिन ज्या काही गरजा असतील त्यासुद्धा ह्या पैशातून भागवत असतात. तर त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हे पैसे बहिणींच्या अकाउंटवर पाठवावेत, हीच विनंती बहिणींकडून केली जात आहे. तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांनी नक्की कमेंट करा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे. त्या बहिणींना पूर्ण मदत केली जाणार आहे जून हप्ता मिळवण्यासाठी. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, कोणत्या आता ज्या महिला आहे की ज्यांना आणखी लाभ मिळणार नाही आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना अपात्र केले गेले आहे. तर अशा कोणत्या महिला आहे की ज्यांना आता लाभ मिळणार नाही आहे, त्याची माहिती थोडक्यात बघून घ्या. तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही आहे. ज्या महिला आयकर भरतात किंवा त्यांच्या घरातील कोणीही व्यक्ती आयकर भरत असेल त्यांना लाभ मिळणार नाही आहे. ज्या व्यक्तीच्या घरात किंवा त्या महिलेच्या घरात कोणी जर का सरकारी नोकरीला असेल तरी लाभ मिळणार नाही, किंवा त्या महिला स्वतः जर सरकारी नोकरीला असेल तरी लाभ मिळणार नाही आहे. किंवा PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जर का लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळतात, कारण त्यांना अन्य योजनेमधून 1,000 रुपये मिळतात. म्हणून अशा बहिणींना लाडकी बहीण योजने थ्रू सिर्फ 500 रुपये दिले जातात. असे सुद्धा ठिकाणी नियम आहेत. आणि जर का तुम्ही ह्या नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर का तुम्ही नियमामध्ये बसत नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.